नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज आमच्या सोबत आहेत वाशिम जिल्ह्यातील इंजिनियर अनिल कुमार गंगावणे सर. मागच्या 4 वर्षांपासून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात आपले पाय रोवायला सुरुवात केलेली आहे आणि अवघ्या 4 वर्षात 25 पेक्षा जास्त गृहप्रकल्पांचा त्यांनी टप्पा यशस्वीपणे पार पाडलेला आहे. आता येणाऱ्या आगामी काळात काही कमर्शियल प्रोजेक्ट्सवर सुद्धा ते काम करत आहेत, काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर सुद्धा आगामी काळात ते काम करणार आहेत. पण या सगळ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल अतिशय मध्यमवर्गीय कुटुंब, सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा एखादा तरुण जेव्हा अशी स्वप्न बघतो तेव्हा त्या स्वप्नाच्या वाटचालीमधला हा प्रवास कसा असतो, हा सगळा आज आम्ही इंजिनियर अनिल कुमार गंगावणे यांच्याकडून उलगडणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक स्वागत बिल्ड आयकॉन या व्यासपीठावर. कारण बिल्ड आयकॉन हे व्यासपीठच अशा लोकांसाठी आहे जे बांधकाम क्षेत्रात आता काम करत आहेत आणि त्यातून त्यांच्यातनं काहीतरी सकारात्मक चर्चा घडावी, हा या व्यासपीठाचा उद्देश आहे. चर्चेला सुरुवात करण्याआधी मला असं तुम्हाला विचारायचं आहे की साधारणपणे तुमची शालेय पार्श्वभूमी, तुमचं महाविद्यालयीन शिक्षण आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागं प्रेरणा कुणाची होती? या क्षेत्रात यावंसं वाटण्यामागची भूमिका तुमची काय? माझं प्रायमरी शिक्षण हे खेड्यामध्ये झालेलं आहे. बरं. मी यशवंतराव चव्हाण विद्यालय काजळांबा या ठिकाणून 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. बरं. त्यानंतर वडिलांचा आग्रह होता की याला समोर आपल्या मुलाला शहरामध्ये शिकायला पाठवावं. बरं. म्हणून त्यांनी मला 11वी 12वीला बाकलीवाल विद्यालयामध्ये शिकण्यास पाठवले. बरोबर. त्या ठिकाणी शिकल्यानंतर मी इंजिनिअरिंग करण्यासाठी प्रेरित झालो ते वडिलांपासूनच. माझे वडील आधी मिस्त्री काम करायचे. अच्छा. हा, माझे वडील मिस्त्री काम करायचे. मग त्यांच्या कामावर कधी कधी मी शाळा सुटल्यानंतर जायचो, बघायचो. मग ते एक आवड निर्माण झाली त्या क्षेत्रामध्ये की त्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली. त्यानंतर मी एक ठरवलं, एक तर आपल्याला ऍडव्होकेट व्हायचं आहे गोरगरिबांची सेवा करण्यासाठी, नाहीतर मग एक सिव्हिल इंजिनियर व्हायचं, आपल्या वडिलांचा वारसा आपल्याला समोर चालवायचा आहे. त्यामुळेच मी मग सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ वाशिम मध्येच ऍडमिशन घेतलं, जेणेकरून आपला खर्चही बसेल. नियर बाय आपल्या व्हिलेजच्या जवळपास कॉलेज आहे, त्यामुळे राहण्याचाही थोडं बचत होईल, कमी कॉस्ट मध्ये आपलं शिक्षण होईल. त्यामुळे मी त्या ठिकाणी 2018 मध्ये डिग्री पासआउट केली. 2014चं माझं पासिंग ऍडमिशन आहे. 2018ला मी पासआउट झालोय. व्हेरी गुड. त्यानंतर मी 1 वर्ष मी पुण्याला प्रॅक्टिस केली. त्यानंतर मी वाशिम मध्येच स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे. व्हेरी गुड. हे क्षेत्र सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र अतिशय कल्पक आहे, क्रिएटिव्ह फील्ड आहे. तर त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा किती वापर किंवा किती फायदा होतो? खूप सारा फायदा होतो. नवीन तंत्रज्ञानाचा कसं, आता काही कूल वॉल आहेत, कमी पैशामध्ये घर होते, कमी कॉस्ट मध्ये. आता काही लोकांची मानसिकता असते की आपल्याकडे पैसे कमी आहेत, त्यामुळं बरेच लोक म्हणतात आम्हाला कमी पैशामध्ये घर करून द्या. त्यामुळे आम्ही मग काय कूल वॉल यूज करतो, 4 इंचीच्या वॉल यूज करतो, कॉलमची विड्थ वाढवून भिंतीची विड्थ कमी करतो. बरोबर. असा बराच फायदा क्लायंटला होतो. बरोबर. या क्षेत्रात अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे किती धोकादायक आहे? नाही, भरपूर धोकादायक आहे. ते अकुशल कामगारांना माहिती नसतं कुठे किती लोड येत आहे, कोणत्या ठिकाणी कोणत्या साईजचा कॉलम पाहिजे, कोणत्या ठिकाणी कोणत्या साईजचा बीम पाहिजे, काय पाहिजे, डोअरची साईज काय ठेवायला पाहिजे, हे अकुशल कामगारांना याबद्दल माहिती नसते. त्यामुळे अकुशल कामगाराकडून काम घेऊ नये. अच्छा. या क्षेत्रात येणाऱ्या तरुण अभियंते, जे आता पुढची पिढी किंवा जे ज्युनियर्स येतात, त्यांना तुम्ही मित्रत्वाच्या नात्याने काय सल्ला द्याल असं वाटतं तुम्हाला? नवीन इंजिनियरचं या क्षेत्रामध्ये स्वागतच आहे. त्यांना फक्त एकच सांगेन की नवीन क्षेत्रामध्ये नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, जास्तीत जास्त त्या टेक्नॉलॉजीचा यूज करायला पाहिजे. बरोबर. जसं की खूप सारे मटेरियल आता कमी, म्हणजे आपल्या रेती आता मिळत नाहीये, सँड क्रश यूज करत आहे आपण, आर्टिफिशियल सँड यूज करत आहे कन्स्ट्रक्शन मध्ये. आता बऱ्याच ठिकाणी ब्रिज झालेले आहेत, कोल्हापुरी बंधारे झाले आहेत, त्यामुळे रेतीचा जो फैलाव होता तो कमी झालेला आहे, रेती मिळत नाही आहे. तर मग रेडीमिक्स कॉन्क्रीट रेडीमिक्स प्लास्टर आलेले आहेत, बरेच हार्डवेअरवर ते उपलब्ध आहेत, ते यूज करायला पाहिजे. त्यानंतर स्टील, बऱ्याचशा कंपन्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत, जसं की राजुरी आहे, आयकॉन आहे. आयकॉन सर्वात बेस्ट चालून राहिलं सध्या. बरोबर. बरोबर. त्यामुळे आयकॉन यूज करायला पाहिजे. अशा बऱ्याच कल्पना आहेत अजून. दीर्घायू बांधकामासाठी किंवा लॉंग टर्म आपण ज्याला म्हणू, आपलं केलेलं कन्स्ट्रक्शन चालावं, यासाठी प्लॅन किती महत्वाचा आहे? खूप महत्वाचा. प्लॅन मध्ये कसं आहे, जागा आपली कशीही असो, स्क्वेअर मध्ये असो, रेक्टेंगल असो, कोणत्याही प्रकारची जागा जरी असली, कशी असली, जर त्या ठिकाणी इंजिनियर लावला तर त्या ठिकाणी आपल्याला जसं रिक्वायरमेंट आहे आपलं त्यानुसार प्लॅन बसवून आपल्याला इंजिनियर घर बनवून देतात. म्हणजे कम्मे बम, एक गावरानी भाषेत सांगायचं म्हणजे कम्मे बम यूज मिळाला बघायला मिळतो आपल्याला त्या ठिकाणी. आणि एक तर मटेरियल कॉस्टही वाचते, घर व्यवस्थित दिसायला, डिझाईन बाज होते. बरोबर.
त्यामुळं इंजिनियरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. दुसरं, कमी बजेटमध्ये उत्तम घर किंवा उत्तम क्वालिटी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी काही टिप्स देऊ शकाल का? हा, आहेत ना, बऱ्याच टिप्स आहेत त्याच्यामध्ये. इनर वॉल जे आहेत ते 4 इंची घ्यायच्या, किंवा मग पार्टिशन वॉल जिथे जागा एकदम कमी आहे त्या ठिकाणी आपण डायरेक्ट जाळी मारून प्लास्टर करून घेऊ शकतो. बरोबर. ते एक फायदा आहे आपला, कमी जागेमध्ये घर होऊन जातं. बरोबर. कॉलमची विड्थ पण आपल्याला कमी करता येते. स्टील बार थोडे मोठे यूज केले तर त्यानंतर आपल्याला विड्थ जर कॉलमची लहान केली तरी चालते त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. दुसरं, बजेटनुसार घर करताना कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बजेटमध्ये घर करताना मटेरियल, आपण जे मटेरियल यूज करतोय, कमी पैशामध्ये मटेरियल तर मिळतच, पण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मिळायला पाहिजे. त्यामुळे कूल वॉल जे आहेत सध्या आता ऍज पर आपण समजा रेग्युलर जर वीट पकडली ब्रिकची, तर ब्रिकची वीट आपल्याला मिनिमम 7 रुपीज पर पीस पडतं. अच्छा. आणि त्याचा ऍव्हरेज जर काढला 2 फूट बाय 9 इंच, ऍव्हरेज जवळपास एकूण 9-10 विटा बसतात त्याच्यामध्ये. तर 10 विटा जरी आपण मिनिमम पकडलं, 10 विटामध्ये आपल्याला मसाला लागतोय, रेती किंवा सँड क्रश म्हणा, सिमेंट त्यामध्ये युज करतो आपण, तर ते जास्त प्रमाणात कॉस्ट चाललेली आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे काय केलं, कुलवॉल जर युज केल्या आपण, कुलवॉल जर युज केल्या तर कुलवॉल मध्ये कसं आपण रेडीमिक्स आपल्याला मटेरियल मिळतं, त्याचं बरोबर केमिकल मिळतं, ते केमिकल मध्ये कुलवॉल एकदम कमी कॉस्ट मध्ये बसून जातं. बरोबर बरोबर. दुसरं, बांधकाम करताना काही उपयुक्त टिप्स सांगू शकाल का, की बांधकाम करताना या टिप्स आहेत किंवा या फॉलो केल्या पाहिजेत? हे झालं बजेट बद्दल, पण इन जनरल कन्स्ट्रक्शनच्या संदर्भातल्या इन जनरल मध्ये जसा की आपण एखादा नवीन प्रोजेक्ट चालू करतोय, बरोबर, त्या ठिकाणी सुरुवातीला अनुभवी लोकांची किंवा इंजिनियरची जर सल्ला घेतली आपण, एकदम पद्धतशीर आपलं घर बांधून देतात. बरोबर. दुसरं, मागच्या म्हणजे गेल्या वर्षात तुम्ही काही व्यावसायिक प्रशिक्षणात सहभागी झालाय का, किंवा कुठलं प्रशिक्षण घेतलंय का, किंवा आगामी काळात घ्यावं असं वाटतंय का? नाही, प्रशिक्षण तर घेतलं नाही, पण घ्यायची इच्छा आहे आता. अच्छा, बरं, ठीक आहे. दुसरं, अभियांत्रिकी या क्षेत्राबद्दल तुम्ही आता इतके वर्ष तर काम करताय, पण एकंदर या क्षेत्राचं भविष्य किंवा भवितव्य काय वाटतं तुम्हाला? चांगली फील्ड आहे. अजूनही बरेचसे इंजिनियर जर आले या फील्डमध्ये, एक आपण मॉडेल घडवू शकतो. बरोबर. देशामध्ये एक नवीन मॉडेल निर्माण होईल. बरोबर. जर इंजिनियरच्या पद्धतीने सर्वच लोकांनी काम केले तर एक नवीन मॉडेल तयार होईल. क्या बात आहे. इंजिनियर म्हणून काम करत असताना बऱ्याचदा अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. बरोबर. तर अशा कुठल्या एखादं आव्हान आठवतं का, त्याबद्दल काही सांगू शकाल का? त्या आव्हानाला तुम्ही तोंड दिलं आणि त्यावर मात केली? एखाद्या वेळेस कसं असतं, विथ मटेरियल जर साईट मिळाली आपल्याला, त्या ठिकाणीच जमीन मधला हार्ड स्टार्ट आपल्याला माहित नसतो, किती बिलो आहे, काय आहे. बरोबर. त्या ठिकाणी जर सॉइलच लागली, त्यामध्ये थोडं लॉस मध्ये जाऊ शकतो आपण. बरोबर. असं घटना घडू शकतात. बरं. दुसरं, बांधकामामध्ये स्टील हा फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे, सळई आपण ज्याला म्हणतो. तर ती सळई निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स लावतात किंवा काय गुणवैशिष्ट्य त्यातली बघता? आता एक मी साध्या भाषेमध्ये सांगतो बघा. हो. ज्यावेळेस आपण स्टीलची निवड करतो, बरेचसे लोक कोणत्या प्रकारचे नवीन कंपनी आलेल्या आहेत ते स्टील युज करतात. पण माझ्या एक्सपिरियन्स नुसार, मी जवळपास 4 वर्ष झाले, 4 वर्षापासून मी काम करतोय. 4 वर्षामध्ये दोन साईटवर माझ्या असं झालेलं आहे की क्लायंटच्या हिशोबाने आम्ही स्टील युज केला. क्लायंटने काय केलं होतं, एक साध्या कंपनीचा स्टील घेतला होता, तर त्याच्यामध्ये कसं हार्डनेस जास्त होता. बरोबर. त्यामध्ये बीम ब्रेक होण्याचे चान्सेस, बारकट होण्याचे चान्सेस जास्त होते. आता आयकॉन वगैरे आम्ही युज केलं, तो स्मूथली कर्व होतो. बरोबर. त्यामुळे आयकॉन चांगला स्टील आहे. बरोबर. आता आयकॉन स्टील बद्दल तुम्ही बोललाच, पण आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट बद्दल किंवा त्यांच्या ओव्हरऑल कंपनी बद्दल, त्यांच्या सर्व्हिस बद्दल काही सांगू शकाल का? नाही, चांगली सर्व्हिस आहे कंपनीची, एकदम बेस्ट सर्व्हिस आहे. कंपनीचे बरेचसे इंजिनियर येतात, हार्डवेअरचे जे संचालक आहेत ते पण आमच्याकडे बरेच साईटवर येतात, व्हिजिट देतात. बरोबर. आणि प्रोग्राम पण असतात कंपनीचे. बरोबर. त्यातही तुम्ही सहभागी होता? त्यातही सहभागी होता. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर अनिल कुमार गंगावणे, आणि त्यांनी त्यांच्या बोलण्यात सांगितलं त्याप्रमाणे की स्वप्न कायम मोठी बघत राहा, पण स्वप्न बघण्याआधी त्यासाठी लागणारं कष्ट घ्या, मेहनत घ्या, प्रामाणिक प्रयत्नांची त्यांना जोड द्या, ती तुमची स्वप्न नक्की साकार होतात. आता तुम्ही माझ्यामध्ये फक्त अवघ्या 4-5 वर्षांचा प्रवास तुमचा याच्यातला आहे, पण आगामी काळात तुमच्याकडून असेच शेकडो प्रकल्प घडावेत, यातला तुमचा अनुभव समृद्ध अधिक व्हावा. आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळासाठी तुम्हाला आयकॉन स्टील कडून आणि माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.